बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये परदेशी टोळीनं उच्छाद मांडलाय. पिकअप लुटून जीवघेणे हल्ले करत या टोळक्यानं धुडगूस घातलाय. कुऱ्हाड कोयते घेऊन 3 ठिकाणी सशस्त्र हल्ले करण्यात आलेत. अंबडमध्ये वाहनांवरती दगडफेक करत दहशत माजवण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय. गंगापूर रोडवरती चहा विक्रेत्यावरती हल्ला करत त्याच्या दुकानाची तोडफोडही झाली आहे. पोलिसांकडून एका युवतीसह 10 गुंडांना अटक करण्यात आली आहे. या टोळीविरोधात हत्या, दरोडा, खंडणी, प्राणघातक हल्ला, शस्त्र बाळगणं, संघटित गुन्हेगारी असे 12 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत टोळीचा माफीनामा देखील समोर आलाय. आपण सीसीटीव्ही फुटेज पाहतोय. कशा पद्धतीनं या परदेशी टोळीनं नाशिकमध्ये सध्या उच्छाद मांडलेला आहे. पिकअप लुटून जीवघेणे हल्ले करत या टोळक्यानं धुडगूस घातला. त्याचबरोबर एका चहा विक्रेत्याच्या दुकानावर हल्ला केला. त्याच्या दुकानाची तोडफोडही केली आहे. आपले प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील. किरण. खरं तर कुंदन परदेशी या टोळीनं संपूर्ण नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुन्हे केलेले आहेत आणि पोलिसांच्या रडारवर देखील ही टोळी होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांनी हैदोस माजवण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याचं सीसीटीव्ही मध्ये देखील जे चित्रीकरण आहे ते झालेलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र नाशिक पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू केलेली नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही जी मोहीम आहे त्या मोहिमेच्या अंतर्गत या संपूर्ण टवाळखोरांना धडा शिकवलेला आहे. त्यांना चांगलाच चोप दिल्याचं या संपूर्ण व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्या अनुषंगानं त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. बरं, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. Thank you.